मतमोजणीला सुरुवात झाली आहे। यामध्ये सगळे उमेदवार हे सामान्य मतसंख्येवर, तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीमध्ये आपल्याला चित्र हे नक्की क्लिअर होणार आहे। तरीही शाहूपुरी प्रभाग 5 मधून माया सुर्वे या आघाडीवरती आहेत। मम्मी तुम्ही आघाडीमध्ये जिंकला होते तुम्ही। त्या पहिल्या खबर काय सांगते अगं पहिली फेरी हाय ते काय म्हणले का दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरी आकर पिक्चर क्लिअर होईल म्हणून। हा ते होय तरी मी आता आजच की आघाडीवर। सपना जयदेव कुठे नाही काय माहित नाही मला काही सांगून नाही गेला। दुकानावर तर गेलं नाही ना? नाही मला काही कल्पना नाही। शाहूपुरी प्रभाग क्रमांक 5 मध्ये भरघोस मतदान झालेले आहेत। या फेरीच्या शेवटी देखील मुकादम अजूनही थोड्याफार फरकाने पिछाडीवर आहे, तर माया सुर्वे मात्र आघाडीवर आहेत। यावेळी या प्रभागात सयाजी मुकादम आणि मायाताई सुर्वे या दोनच उमेदवारांमध्ये खरी लढत आहे। मुकादमची मैज अशी पानांमध्ये। सत्यजित सुर्वे जे मायाताईंचे सुपुत्र व विरोधक आहेत, त्यांना मात्र थोड्याच मतांवर समाधान मानावं लागतंय। यावेळीची मोठी बातमी, सयाजी मुकादम आता मोठ्या फरकाने पिछाडीवर गेलेले आहेत। पप्पा मी येते, मला उशीर होत। ठीक आहे मंजू, सत्य कुठे आहे? वरती आवरते। ठीक आहे येते। बरं जरा हिने बेट बाहेर गेली, नाहीतर उगाच त्याची नरपटी लागायची इथं। अरे गाडी वगैरे सगळं तयार आहे ना? हा एकदम गर्दीनं जायचं तिथं, कळलं काय? साहेब आल्या आल्या घोषणा झाल्या पाहिजे। हा आले आले जायचे आले। मुकादम साहेबांचा, मुकादम साहेबांचा। अरे हो हो विजय आपलाच होणार आहे। गुलाल आपल्याच नावाचा उधळला जाणार आहे। आतापासूनच अख्ख्या साताऱ्याला पेढे वाटायला घ्या, आहे की नाही? मुकादम साहेबांचा, मुकादम साहेबांचा। तुम्हाला बाहेर जाता येणार नाही। अहो पण तुम्ही कशा पाय अडवते आम्हाला? निवडणूक आहे, आचारसंहिता आहे, तुम्हाला बाहेर जाता येणार नाही। बाहेर निघाला तर तुम्हाला अटक होऊ शकते। तुम्ही कसं अटक करताय ना ते बघतेच मी। अहो लोकशाही वगैरे काय आहे की नाही? का सगळा मनमानी कारभार आहे तुमचा? थांबा, मी ना माझ्या वकिलांशीच बोलतो, बघतो तुम्ही कसं जाऊ देत नाही ते, नाहीतर ना गृहमंत्र्यांनाच फोन लावतो। आता कोणी मध्यस्थी करणार नाही, निवडणुका चालू आहेत, तेव्हा प्लीज तुम्ही कोऑपरेट करा, नाहीतर ना तुम्हाला अटक होईल आणि तुमचीच बदनामी होईल। या निवडणुका होऊन जाऊ दे, या दोन कोंबड्यांच्या माना कधी कापायच्या ते मी सांगतो। ठीक आहे साहेब, आम्ही जातो माघारी। हा चला बायको चला। अगं मोठी उडी मारायची असेल तर 4 पावलं मागे जावं लागतं, राजकारण आहे, हरकत नाही। तुम्ही ते ड्युटी करतायत त्यांची, त्यांचं काय चुकलं? हे बघा, तुम्ही तुमच्या ऑर्डर ज्या काही दिल्यात, तुम्हाला आदेश दिलेत ते फॉलो करा, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो, आमचं तुम्हाला पूर्ण कोऑपरेशन असेल। ओके चला 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 घरी चला चला। साहेब जरी येणार नसले तरी त्यांची उपस्थिती तिथं जाणवली पाहिजे, कळलं काय? जा तुम्ही सगळे। मुकादम साहेबांचा विजय असो, मुकादम साहेबांचा विजय असो। ऐका सगळे, इकडे या पटकन। आज मतमोजणी आहे, त्यामुळे अलर्ट राहून काम करा। हा काही गोंधळ होऊ शकतो इथे, ठीक आहे? येस सर। लावा कामाला, चला। हॅलो, हा काय मुकादम 500 मतांनी पुढे आहे? मम्मी साहेब आघाडीवर गेले का? हा बरोबर।
हा अरे असं कसं सत्यदादा आघाडीवर पाहिजे ना. त्याच्या तर आता हँगोर तू टपरी सांभाळ. मी जातून मत मोजून येतो. ती काय बरोबर मोजत नाहीत मत. ए पप्या उगाच हुबलकपणा करू नको नाहीतर मार खाशील तिथे जाऊन कुणाच तर. आणि ए हँगओव्हर तुझ्या बातम्या बंद करते आधी. काय लागा सत्या ह्याला काय अर्थ आहे. इथं लागा आम्ही सगळी टेन्शन मध्ये. मी तर मत मोजून ठिकाणी जायचं म्हणून कुर्ता घालून आली. म्हटलं तू जिंकणारच आणि तू बसला इथे चहा बिस्किट खात. अरे मग तू बी खा की. मी काय तुझं तोंड लांबलंय वे. हे बघा आपल्याला जी काय मेहनत घ्यायची होती ती घेतली ना आपण मम्मीसाठी. मग आता जो काय निकाल लागायचा ते लागू दे की. तुम्ही कशाला लोड घेताय. तू का बस सत्य दादा. ती फटाक्यान गुलालाची पुती आणले त्याचं काय करू मग मी. एक काम करू तुझ्या लग्नात ते वापरू आपण. हा एक चहा द्या अजून. चहा एक नंबर बनवतो पण. माया अगं थोड्याच वेळात निकाल लागेल ना. काय एवढी अस्वस्थ होते. बस जरा शांत बस. पुन्हा एक अपडेट येते ती म्हणजे मायाताई सुर्वे या 300 मतांनी आघाडीवर तर मुकादम हे 400 मतांनी पिछाडीवर आहेत. ए शांत शांत शांत. जयद्या अरे कुठे गेलो तरी सकाळ सकाळी तू. अहो पप्पा जल्लोष झाला पाहिजे. जल्लोष म्हणून फटाके आणा गेलेलो. फटाके आणले काय आणले रे. म्हणजे तू लक्ष्मी बॉम्ब सुतळी बॉम्ब हा सुरसुरी लवंगी मला फुलबाजा आणले का. फुलबाजा आणला. दिवाळी काय दिवाळी. अरे अशी 1000 फटाकड्याची माळ आणली. अशी धाड 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 करून रापा करून द्यायचं. 1000ची आणली होय. 10,000ची तरी आणायची की जरा. 1000ची काय नुसती लावली की फसकन संपते. 10,000 कशाला. 1000 मध्ये काम होतं. 10,000 कशाला पाहिजे तुला. चिंकू सतेच बघ नुसतं पैशाचा विचार करत असतोय. चिडती कशाला माझ्यावर. चिडती कशाला माझ्यावर. मी चिडते का. मी चिडते का. कोण चिडते. तू चिडायला लागली. तू आवाज चढून बोलतोय माझ्यावरती. आवाज नाही बरोबर बोललो मी. कळत नाही का तुला. मला कळलं फटाकडे आणायचे आहे. तुला नाही कळलं. पप्पा तिला सांगा माझ्या डोक्यात चालेल. तुझ्या डोक्याचा काय संबंध आहे. माझ्या डोक्यात सांगू नको. माझ्या डोक्यात सांगा तिला. ए आधी दोघही शांत व्हा बरं तुम्ही. आधी पूर्ण निकाल तरी कळू द्या काय आहे ते. मग काय दंगा करायचंय ते करा. पप्पा सत्यदादा असू नाही तर मम्मी असू दे. जल्लोष तर आपल्या घरातच होणार आहे ना. बरं चला चला फटाके वाजवायला चालू करू आपण. चला चला पटकन. मुकादम आघाडीवर आहे. आता कसले फटाके उडवतोय. जय द्या वाया सगळे तुझे फटाके. माया सुर्वे पुन्हा आघाडीवरती आलेले आहेत तर मुकादम हे चालू करू आपण. चल चल कमी मम्मी चल. अरे मम्मी सर 2,500 मतांनी आघाडीवर आहे. होय की रे. म्हणजे आता मम्मी जिंकतो सोड. तात्यासाहेबांना कळवायला पाहिजे. हा पंकज. सत्या तुला तात्यासाहेबांनी बोलवलंय. बरं ठीक आहे आलोच. हे चला तात्यासाहेबांनी बोलवलं. कुठं मतदान केलं. चल आम्ही चल. अरे नाही राहू दे सत्य दादा. भावी नगरसेवकांना त्याला म्हणतात लोकशाही तोंड दाबणं. बरं
बायको म्हणून आपला नवरा निवडून यावा असं वाटतंय ना. होय तात्यासाहेब, पण फक्त बायको म्हणून नाही, मला एक नागरिक म्हणून पण असंच वाटते की सत्याच निवडून यायला पाहिजे. सत्या निवडून आला तर किती चांगल्या गोष्टी होतील. अरे पण ही सिस्टीम फार बेकार आहे. कळेल तुला हळूहळू. येते तात्यासाहेब. मुकादम साहेब. हा नमस्कार. इकडे कसं काय? तुम्हाला माहिती ना इकडे यायची परवानगी नाहीये. न्याय देवतेची परवानगी आहे की. न्याय देवता आमच्या पाठीशी आहे. ठीक आहे, पण मुकादम साहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आणि तुमच्या माणसांनी थोडी जरी गडबड केली ना तर अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाईल. तुम्हाला जे करायचं ते करावं. तुम्ही सरकारी माणसं, आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला. कोऑपरेशन, सहकार्य पूर्ण आहे. या ठीक आहे, शांतता ठेवा. हा ठेव ना तुम्ही. आणि आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार वॉर्ड क्रमांक 3 मधून सतीश भोसले हे विजयी झालेले आहेत. काय बाई, आपल्या वार्डाचा निकाल सांगायला सोडून लोकांच्याच वार्डाचा निकाल सांगायला लागले. माया, अगं जरा धीर धर. त्यांच्याकडे जसे निकाल येतील तसे सांगतील ना ते. हो चित्रकार, मी किती मतांनी जे होते ना ते बघा. माया, तू जे हे काय सकाळपासून देवदेव करतेस ना तेच कर. कारण ह्या देवाच्या मनात आणि लोकांच्या मनात जे आहे तोच निकाल लागणार आहे, एवढं लक्षात ठेव. बोलले चित्रकार, पुढचंच बोलत बसा. कुणाला किती मतं पडलीत का नाही ती बघून सांगा तेवढं मला. माया, एवढीच जर तुला निकालाची उत्सुकता होती तर निकालाच्या ठिकाणीच जायचं होतं ना बाकीच्या उमेदवारांसारखं. इथं काय करतेस? मग ही देवाचं कोण करणार होतं? तुम्ही. जाऊ द्या, तुम्हाला बोलून काय फायदा आहे. सवे, एक काम कर, निकाल लागला की मला हाक मार. उगाच हिच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही. सरे, त्या बलमेल्यानंतर सत्याला फोन लावून ऍप देते विचार, नाही तर इकडे फोन लावून मला मी विचारते. आओ मम्मी, कोणच फोन उचलत नाहीये. 5व्या फेरीच्या शेवटी पुन्हा सयाजी मुकादम हे 2000 मतांनी आघाडीवर आहे. आणि माया सुर्वे या पिछाडीवर आहेत. सत्य का तुझं? सांग, निकाल लागा पण भेटू. ठीक.
सत्य तात्यासाहेबांना निकाल लागस तोपर्यंत भेटू नकोस. चर्चा होती. या पावसाला पण आत्ताच यायचं होतं. जा 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 सपने. बघत काय बसली? जा पटकन, किती वेळ लागेल बघ पटकन जा. विचारून आले. लावतो पर्यंत मग. हा आले आले विचारून आले. अरे पलीकडे लाव थोडी. हा मम्मी 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 काय झालं? लागलं कधी तुम्ही जिंकलात का? उडवायचे फटाके? नाही 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 थांबायचं. ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे. ए थांब थांब जयजा थांब 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 थांब. लावू नको लावू नको. थांब थांब थांबायला सांगितलंय मम्मींनी. निकाल लागला नाही अजून. अरे बाबा किती वेळ थांबायचं आता? एकतर पाऊस पडतोय. मी काय म्हणतोय, ही माळ पटकन पेटवून दिली असती आपण. काय म्हणणं? कशाला? आधी तेवढ्या एवढ्या सांगल्यात. लावले खटकन संपतील. काही नको. थांब जरा वेळ. तुझं लई डोकं नको चालू. जा आधी पहिल्यांदा तुझं काम कर. जा पटकन पटकन. किती वेळ लागतोय बघ पटकन. थांब जरा घसरून पडेन मी. हा सावकाश. मोदा आपटाचा इथंच. ए कवे उदबत्ती पेटव पटकन. हा ठीक आहे. शाबास. सारखं सारखं मलाच पाठवतोय पळत. मम्मी मम्मी घरात कशाला? उडवायचं का फटाके? जिंकलं जरा. इथं माझा जप चुकायला लागलाय. अजून काय कळलं नाही. ठीक आहे ठीक आहे. घ्या 5-10 मिनिटं घ्या अजून. चालू. मम्मी जॉब करतायत. थांबायला सांगितलंय. अरे बाकीच्या प्रभागातले सगळे निकाल सांगितलेत बघ. आपल्या प्रभागातलं सांगितलं नाही अजून. मी काय म्हणतो, एवढं लावून लावली असती पटकन तर. आला आला आपला निकाल आला. आपला निकाल आला. अरे म्हणजे निकाल आलाय, लागला नाही अजून. थांबा थांबा. थांब थांब थांब. बया काय झालं परत आता? थांब जरा बघून आली मी. सावकाश. दुसरा मोदा आपटायचा. मला तर एवढी एक्साइटमेंट झाली ना. असं राप 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 धड 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 धडम धडम. सारखं सारखं मलाच पाठवतोय आतमध्ये. सयाजी मुकादम आता 4000 मतांनी पिछाडीवर गेलेले आहे. राजी फायनल राऊंडला एवढं लीड कमी म्हणजे माया ते जिंकणार वाटतं. सत्या आता मग मी आघाडी जाते का नाही बघ. आता मायाते सुरैया तब्बल 6000 मतांनी पिछाडीवर आहे. आता आम्ही दोघी बी पिछाडीवर म्हटल्यावर आघाडीवर आहे तरी कोण? आणि या शेवटच्या फेरीत सत्यजित सुर्वे यांनी 7500 मतांनी विजय मिळवलेला आहे. अरे हे तर ट्रिल्ली झालं. सत्यजित सुर्व्यांचा. सत्यजित सुर्व्यांचा. सत्यजित सुर्व्यांचा.
सुर्वे विजयी झालेले आहेत. जिंकले सुर्वे जिंकले. सुर्वे जिंकले सुर्वे जिंकले. ए लाव लाव. जिंकले सुर्वे जिंकले जिंकले सुर्वे जिंकले. पावला पावला रे पावला. आऊ मम्मी कोणते सुर्वे जिंकले ते तर ऐका की. वॉर्ड क्रमांक 5 मधून सत्यजित सुर्वे विजयी झालेले आहेत. अगदी अटीतटीच्या लढतीत त्यांनी स्वतःच्या आईला हरवून बाजी मारलेली आहे. सत्यजित सुर्वे विजयी. पप्पा 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 काय झालं काय झालं? पप्पा आपल्या सत्यजीत जिंकला. आपला सत्य जिंकला म्हणजे सत्याचा विजय झाला. माझा लेख नगरसेवक झाला. अगं लोकशाहीचा विजय झालाय सगळे लोकशाहीचा. पण नेमके कोणते सुर्वे जिंकले? सत्यजित सुर्वे की माया सुर्वे? त्याने विचारलं मी. हाव सपनाविनी चला लोक विचारून येऊ. चला चला मी पण येतो. नको नको थांबा थांबा हे कोण लावणार? तुम्ही जावा मी लावतोय. अरे पण कसं काय करू? लाव आता लवकर नको काय. मला सांगा काय होत आहे ते. माया अगं काय वेडेपणा आहे हा? अगं जा. मंजू मला माहिती आहे तुम्हाला आनंद होतोय. खूप एक्साइटमेंट आहे सत्याला भेटायची. लक्षात ठेवा आपण ड्युटीवर आहोत. ड्युटी नंतर भेटा. अरे निवडून येणार कोण? निवडून येणार कोण? अरे एकच वादा. अरे एकच वादा. अरे एकच वादा. अरे एकच वादा. मंजू मला माहितीये तुला सत्याचं अभिनंदन करावंसं वाटतंय, कौतुक करावंसं वाटतंय, पण आज की नाही तो तुझ्यापेक्षा जास्त या लोकांचा आहे. तर त्यांना करू द्या आनंद साजरा. अरे काय झालं सांगा कुणीतरी मला. सपने अरे माझी एक्साइटमेंट लय वाढत चालली. पेटू का मग हे? अरे सांगा की कुणीतरी. अरे काय करू सांगा की मला. हा एवढं काय मनाला लावून घेतेस तू? निवडणूक म्हटली की हार जीत होतच असते ना. आणि तू जरी हरली असली तरी तुझा लेख जिंकलाय ना ते बघ की. हे बघ माया, लोकांनी सत्यावर विश्वास ठेवलाय, त्याच्या कामावर विश्वास ठेवलाय, आणि हा लोकांचा कौल आहे. आणि लोकशाहीमध्ये लोकांचा कौल मान्यच करावा लागतो.
सुलीत घाला तुमचा कौल आणि तुमची लोकशाही. मंजू, अगं सत्य तुझाच नवरा आहे. हे अख्खा जग जरी जिंकला ना तो, तरी घरी येऊन तुझ्याच कुशीत विसावणार आहे तो. बरं, मतमोजणी झाली आहे आता. मशीन गोडाऊनला नेतील. जरा लक्ष द्यायला हवं आता. असं काय आला तो सत्या निवडून? काय झालं असं कसं काय आला तो? तुम्हाला सांगितलं होतं ना, काही झालं तरी सत्या निवडून नाही घ्यायला पाहिजे म्हणून. अरे बघतो काय बाय थोडकडे काय झालं, कसं काय निवडून आला, कोण कोण आहे त्याच्या पाठीशी, अरे आला कसा काय निवडून तो? तात्यासाहेब ती माणसं सांगितलं होतं का नाही, सांगितलं होतं का नाही? काही केला तो सत्या निवडून द्यायला पाहिजे. कस काय आला मग? तुम्ही बसले त्या मुकादमाची हात मिळवणी करत, वर काय वाटेल? आपल्या प्रचारामध्ये लक्ष नाही असं वाटेल ना? काय तोंड घेऊन जाऊ दिल्लीला, कुठल्या तोंडाने जाऊ दिल्लीकडे? हा सर, हा नाही नाही चांगली आहे की आपलाच होणार नगराध्यक्ष. तो आपलाच माणूस आहे, तो आपला डाव होता साहेब, तो आपल्याच बाजूने, काळजी करू नका. काय ग सरे, माझ्याशी पैज लावली होतीस ना ग? हा, आणि पैज लावून ते लावून काय लावल्या? निवडून निवडून कोण निवडून येणार? मुकादम. अगं जरा टीव्ही लावून बघ कोण निवडून आलंय ते. रे साधं सुद्धा नाही, तिला सांग तब्बल 7500 मतांना निवडून आलाय आपला सत्या दादा. ऐकलंस का? 7500 मतांनी माझे सत्यादाजी निवडून आलेत. आणि तू सरळ सरळ पैज हरलीस. त्यामुळं तुला आता ठरल्याप्रमाणे मला पार्टी द्यायला लागणार म्हणजे लागणार. आपल्याला हा, आम्हाला सगळ्यांना पार्टी द्यायला लागणार. आणि आता अख्ख्या साताऱ्यात फक्त सत्यादाजींचीच हवा असणार आहे. कोण आला रे, कोण आला? साताऱ्याचा वाद आला. आणि होय सरे, आता तुला कुठली जरी अडचण आली ना, तरी लगेच मला फोन करायचा, कारण मी सत्यादाजींची लाडाची मेहुणी आहे. तुझी कामं ना अशी पट्टा 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 होतील. ठेवलं. आई, ए आई, अगं आवरलं का नाही? जायचं ना दाजींच्या मिरवणुकीला. ओ मामी, अहो चला की लवकर. येते येते. किती घाई ग तुला? आले. आई, आपल्याला सत्यादाजींच्या मिरवणुकीला ते घरी पोहोचायच्या आत जायचंय. घरी पोहोचल्यावर नाही. अगं होय आले. हाव लक्ष्मी. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, थँक्यू. पण पप्पा, हा नवीन कापड. नवीन कापड कुठून? साताऱ्यातून. कुठून? दुकानातून. कुठून? साताऱ्यातल्या दुकानातून, एसीतल्या दुकानातून. एसी बीसी दुकान. तर नाही पप्पा, पैसे कुठून? पैसे माझ्याकडे पैसे नाहीत. तेच विचारते कुठून आणले? माझ्याकडे पैसेच नाही. तेच विचारते कुठून आणले? मम्मी साहेब जिंदाबाद. हे असू द्या, असू द्या.
तिच्याच लेकाची मिरवणूक आहे चल चल नाचो तुला तर नाचायला आवडतं कुठं मी नाचत असते तो इकडे नाचते तिकडे नाचते तुला ताळणच मिळत नाही नुसते नाचते 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 चल नाचो त्या गायबानीने जर बघितलं का नाही तर जीव घेईल आपला. कोण गायबानी? ती सर्विनबाई महामाया. ती निवडून येणार असं सांगून आपण तिच्याकडनं पैसे उकाळले ते. आणि सर तुम्ही कसं बसलाय? चला की तुम्ही बी. चल की मम्मी. हा गाई जावयाची मिरवणूक म्हणून लय सुंदर दिसायला लागल्यास. चल चल आगी नसलेली इच्छा नाही करायचा. आपण दोन्हीकडे जायचं. इकडे बी जायचं तिकडे बी जायचं. इकडे तुम्ही फायदा घ्यायचा तिकडे तुम्ही फायदा घ्यायचा. आणि जो जिंकला त्याला म्हणतो अभिनंदन तुम्ही जिंकलात. आणि जो हरला त्याला नेक्स्ट टाइम तुम्ही परत एकदा ट्राय करा होईल काहीतरी. आणि कोण निवडून आले? आपला जावई घरचा जावई. नाही मला जरा बरं नाही. तुम्ही जावा माझ्याजवळ कोणतर पाहिजे ना त्यासनी असून ते. तुम्ही जा. असू दे नाही नाही असू दे नाही मी घेऊन असू दे. चला मामी लवकर उशीर होते चला. यायचं असली तीच नाही तर थांबते. सत्य निवडून आल्याचा मला खूप आनंद झालाय. हो छान काम करतोय तू. सर एक मिनिट. सर सत्य निवडून आला म्हणून तुम्हाला काय एवढा आनंद झाला? आता विचार करा सत्तेत असल्यावर तो लोकांची किती कामं करेल. खऱ्या अर्थानं तो नेता नाही लोकनेता आहे तो. बघितलं भाती मावशी सत्या निवडून आला म्हणून सगळे किती खुश आहेत ते. हो ग मंजू अगं पण तुला सत्याच्या मिरवणुकीत जायचं होतं ना. होय पण कर्तव्यासमोर इच्छा माराव्या लागतात. त्यात आपण ठरलो कायद्याचे रक्षक. खरंय. म्हणजे माणसाच्या पराभवात बी साथ देता येत नाही आणि आनंदात बी सोबत राहू शकत नाही. पण ठीक आहे सत्या घरी येईलच की. महत्वाचं काय आहे सत्या निवडून आला. बरोबर.